नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इतिहास पाठ 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. यामध्ये आपण पाहणार आहोत चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे, राष्ट्रकूट राजघराणे. पाठाच्या सुरुवातीला आपल्याला भारताचा नकाशा दाखवलेला आहे आणि यामध्ये पहिल्या ते इसवी सन 8व्या शतकातील दक्षिण भारत दाखवलेला आहे आणि त्यामध्ये राजघराणेही दाखवलेले आहेत. भारताच्या दक्षिणेला आपल्याला पांड्य राजघराणे, चोळ राजघराणे, चेर राजघराणे दाखवले आहे. नंतर पल्लव राजघराणे आहे, चालुक्य राजघराणे आहे, नंतर राष्ट्रकूट राजघराणे, राष्ट्रकूटमध्ये वाकाटक राजघराणे दाखवलेले आहे. आपण आता पाहूया चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे. दक्षिणेतील प्राचीन राज्यसत्तांमधील 3 राज्यसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. चेर, पांड्य, चोळ या त्या राज्यसत्ता होत. या राजसत्ता इसवी सन सनाच्या पूर्वीच्या 4थ्या शतकात आणि त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आला. तामिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्येही त्यांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे या त्या राजसत्ता होत आणि या राजसत्ता इसवी सन 4थ्या शतकात आणि किंवा त्यापूर्वीपासूनही अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आलेला आहे. तामिळ भाषेतील संगम साहित्यात, तामिळ लोकांचं जे संगम साहित्य आहे त्यामध्येही या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे जे आहे त्यांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्याचा उल्लेख आहे. मग पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते आणि मुझिरिस या बंदरापासून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. मग पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. हे बंदर चेर राज्यात होते. मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावर अत्यंत महत्त्वाचे बंदर होते आणि ते चेर राज्यात होते. मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. आणि पांड्य राज्य जे होते तिथे उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई हे पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. आता आपण पाहूया सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणे. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्याची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि ऱ्हासानंतर काय झालं, उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील जे स्थानिक राज्य होते ते स्वतंत्र झाले. त्यांनी काय केलं, छोटी छोटी राज्य स्थापन केली. त्यापैकी एक होते सातवाहन राजघराणे
आणि प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्या सातवाहन राजघराण्यांची काय होती, राजधानी होती. आणि राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन. ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्येही केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला होता. मग गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी आणि घोडे हे राजाचे वाहन होते त्या. मग ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी पिले आहे असा तो गौतमीपुत्र असा त्याचा अर्थ आहे. मग 3 समुद्र म्हणजे आपले अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. मग त्याच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. आपल्याला इथे जहाजाची प्रतिमा असलेले सातवाहन नाणे दाखवलेले आहे आणि कार्ले येथील हे चैत्यगृहाचा फोटो दाखवलेला आहे. सातवाहन राजघराणे आपण पाहिले. मौर्य साम्राज्याचा राज झाला आणि त्याच्या राजानंतर भारतामध्ये काय झालं, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, भारताप्रमाणे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासारखी जी छोटी सगळ्यांनी राज्याशी सगळ्या राजांनी आपापली छोटी राज्ये स्थापन केली. त्यामध्ये एक होतं सातवाहन राजघराणे. मग प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही त्याची राजधानी होती. मग राजा सिमुक हा पहिल्यांदा सातवाहन घराण्याचा पहिला राजा होता, तोच संस्थापक होता. आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे काय करायचे, त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ आपल्याला दाखवलेलं आहे की गौतमीपुत्र सातकर्णी हा एक राजा होता. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता, कारण त्याने तो खूप पराक्रमी होता आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केलेला होता. गौतमीपुत्रांचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी आणि घोडे हे त्या राजाचे वाहन होते. मग ज्याच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी पिले आहे असा या त्रिसमुद्र तोय पितवाहन या शब्दाचा अर्थ आहे. आता 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदेपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाचा एक सातवाहन राजा होता. गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते आपल्याला. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली होती. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापारांची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले होते आणि या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन
तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे आणि काही सातवाहन नाण्यांवरती जहाजांच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. आपल्याला एक जहाजाची प्रतिमा असलेली सातवाहन नाणे आपण इथं पाहत आहोत आणि कार्ले येथील चैत्यगृहाचा इथं चित्र दाखवलेलं आहे. नाणेघाट पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनाच्या कारकिर्दीत करण्यात आला. पूर्वी हा घाट देश आणि कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गापैकी एक होता. व्यापार आणि वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला असे. कोरलेला रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती, प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजा आणि राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णनेही येथील शिलालेखात आहेत. नाणेघाट हा कुठे आहे तर पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरती घाट रस्ता आहे, तिथे त्या नाणेघाट नावाने ओळखला जातो. मग 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तो तयार करण्यात आला होता. पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गापैकी एक होता. व्यापार आणि वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे आणि तिथे अजून कोरलेला रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. आणि नाणेघाटातील लेण्यामध्ये सातवाहन राजांच्या मूर्ती आहेत, तसेच प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजा आणि राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णनेही या शिलालेखामध्ये आहेत. आता आपण पाहूया वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली, कमकुवत झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यामध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्यांच्या संस्थापकांचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकाचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन जी नागपूरजवळ आहे आणि दुसऱ्या शाखाची राजधानी वत्स्यगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम, जिल्हा वाशिम येथे होती. विंध्यशक्ती यांचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्या कारकिर्दीत वाकाटकाचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशापासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त यांची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण पूर्वी घेतली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. अजिंठाच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबद्ध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये काय झालं, सातवाहनांची जी सत्ता होती, सातवाहन राजघराणे होती त्यांची सत्ता क्षीण होत गेली, कमकुवत होत गेली. त्यानंतर जे राजघराणे उदयाला आले त्याच्यामध्ये वाकाटक हे सामर्थ्यशाली राजघराणे होते. मग वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते आणि विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला आणि प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. 2 शाखा प्रमुख झाल्या त्याच्यामधील एक शाखा होती ती नंदीवर्धन, त्याची राजधानी नंदीवर्धन जी नागपूरजवळ आहे आणि दुसरी शाखा होती ती वत्स्यगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात प्रदेशापासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव होते कुंतल. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त यांची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता आणि हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता.
तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते आणि अजिंठाच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. आपल्याला इथे अजिंठा येथील एक लेणे दाखवलेले आहे. तसेच अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी याचे चित्र दाखवलेलं आहे. आता आपण पाहूया चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्यांची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी संतांचा समावेश होतो आणि त्या सर्वांवर चालुक्य राज्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळ, पट्टदकाल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. चालुक्य राज्यघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्यांची सत्ता बलशाली होती आणि वाकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होतो. परंतु त्या सर्वांच्यावरती चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली आणि कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव होते वातापी आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. बदामी, ऐहोळ, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली. आपल्याला इथे पट्टदकल येथील मंदिर याचा फोटो दाखवलेला आहे. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले आणि त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली आणि ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. इथे आपल्याला महाबलीपुरम येथील रथमंदिरे दाखवलेले आहे. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राज्यसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता आणि पल्लव राज्याचा विस्तार त्याने केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले आणि त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन शांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असे त्यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रकूट राजघराणे आपण पाहूया. राष्ट्रकूट राजघराण्यांच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठामध्ये आपण प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊया. आपल्याला इथे खाली वेरूळ येथील कैलास लेणे दाखवलेले आहे चित्रामध्ये आणि पेरिप्लस ऑफ दी इरिथ्रियन सी
पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक. इरिथ्रेशियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ दी इरिथ्रेशियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्रकिनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. बॅरिगाझा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण, मुझिरीस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. मुझिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते. आज ते अस्तित्वात नाही. पेरिप्लस ऑफ दी इरिथ्रेशियन सी हे काय आहे? पेरिप्लस म्हणजे एक माहिती पुस्तक आणि इरिथ्रेशियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ दी इरिथ्रेशियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा किनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशाच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. बॅरिगाझा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण, मुझिरीस इत्यादी भारतीय बंदराचा उल्लेख या पेरिप्लसमध्ये आहे. मुझिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते आणि आता ते अस्तित्वात नाही आहे. अशा प्रकारे आपला पाठ संपलेला आहे. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.